आपल्याला रेरा रजिस्ट्रेशन घेण्याच्या आधी हे चेक केलं गेलं पाहिजे की आपल्या प्रोजेक्टला रेरा रजिस्ट्रेशन लागतं की नाही. म्हणजे थोडक्यात रेरा रजिस्ट्रेशन घ्यायचं की नाही घ्यायचं. आता महारेराच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर तुमच्या रिअल इस्टेट प्रोजेक्टचे लँड एरिया 500 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त असेल आणि 8 युनिटपेक्षा जास्त युनिट जर असतील, तुम्ही बांधत असाल, तर तुम्हाला रेरा रजिस्ट्रेशन घेणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर दोन्ही कंडिशन फुलफिल झाली पाहिजे. एक तर म्हणजे लँड एरिया 500 स्क्वेअर मीटरच्या वरती असला पाहिजे आणि 8 युनिटपेक्षा जास्त युनिट बांधलेले असले पाहिजे किंवा बांधले जाणार असले पाहिजे. तरच तुम्हाला महारेराचं रजिस्ट्रेशन घेणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला महारेराचं रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी नाही. मित्रांनो, तुम्हाला जर अजून कुठल्याही रिअल इस्टेट टॉपिकवर जर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आम्हाला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. आम्ही ते तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्याची नक्कीच प्रयत्न करतो. आमचे यूट्यूब चॅनलवरचे सर्व व्हिडिओ हे एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेशन पर्पजसाठी असतात. जर तुम्हाला कुठला निर्णय घ्यायचा असेल, कुठलं डिसिजन घ्यायचं असेल, तर तुम्ही रेरा ॲक्ट, रेग्युलेशन, सर्क्युलर, ऑर्डर आणि तत्सम गोष्टी चेक केल्याशिवाय डिसिजन घेऊ नका. धन्यवाद.